सोलापूर महानगरपालिका मार्फत सोलापूर शहरात व कुंभारी परिसरात असलेल्या कॉम्रेड गोदूताई परुळेकर नगर येथे सुद्धा सध्या दूषित व पिवळसर पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिक प्रशासनाकडे विचारणा केली असता धरणाच्या परिसरात यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याचा तुटवडा असून नागरिकांना पाणी पुरवठा करणे इतके पाणी धरणात नाही. मृत जलाशय साठ्यातून पाणी पुरवठा होत आहे. ते पाणी पिण्यास योग्य असून गाळून अथवा उखाळून प्या असे सांगण्यात आले. परंतु शहर व शहर हद्दवाढ भाग आणि कॉम्रेड गोदूताई परुळेकर नगर परिसर भागात या दूषित व पिवळसर रंगाच्या पाण्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, कावीळ, डालरिया, कॉलर, वात, गॅस्ट्रो, हिवताप, पोटदुखी, उलट्या, अतिसार असे जलजन्य आजार संभवत आहेत. वास्तविक पाहता नागरिकांना आपले जीवन सुरळीत व सुसज्ज जगण्यासाठी लागणारी साधने अपुरी आहेत. त्यात अशा प्रकारच्या आजारांना सामोरे जाण्याची आर्थिक व शारीरिक क्षमता नागरिकांकडे नाही. तसेच अशा आजारांच्या उपचारासाठी महागड्या दवाखान्यात जाणे परवडणारे नाही. म्हणून शासकीय अथवा महापालिकेच्या दवाखान्यात नागरिक उपचारासाठी गेले असता तेथेही उपचाराची साधने, औषधे यांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येते. अर्थातच नागरिकांना आपले आरोग्य सांभाळणे मोठे आव्हानाचे काम झालेले आहे. सबब सोलापूर महानगरपालिका मार्फत नागरिकांना योग्य पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन करणे, तांत्रिक अडचणी दूर करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याची गळती थांबविणे, पाण्याची चोरी थांबविणे याकडे गांभीर्याने लक्ष घालून सध्या होत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत तातडीने स्वच्छ, पिण्यायोग्य आणि नियमित पाणी पुरवठा करण्यासंबंधी ठोस उपाययोजना करण्यात यावी व नागरिकांची शारीरिक, आर्थिक होत असलेली गैरसोय रोखून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका शीतल तेली उगले यांना अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्ष माजी नगरसेविका नसीमा शेख, जिल्हा अध्यक्ष शेवंता देशमुख, ॲडव्होकेट अनिल वासम, सुनंदा बल्ला, लिंगप्पा सोलापुरी आदींच्या शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आले. त्यावर आयुक्त म्हणाले की जलशुद्धीकरण प्रक्रिया चालू आहे. सदर पाणी पिण्यास योग्य असून शासकीय प्रयोगशाळेतून तपासणी केली आहे. नागरिकांनी याबाबत दक्ष राहावे असे आवाहन केले. गंगूबाई कनकी, पद्मा दिकोंडा, ज्योती कर्रे, गीता मॅकल, वंदना कळसकर, शुभांगी कळसकर आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे पाणी पिवळे यायला लागलेलं आहे. तर आता आमच्याकडे काही बायांची तक्रार आली की पोट दुखतंय, म्हणजे उलटी जुलाब व्हायला लागले म्हणून काही दवाखान्यात सुद्धा जाऊन सलाईन वगैरे लावून आलेले आहेत. अशा पद्धतीने महानगरपालिकेला आम्ही आयुक्त म्हणून एक महिला आयुक्त आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आता आयुक्त म्हणायला लागले की ते पाण्याची पातळी कमी झालेली आहे, गढूळ पाणी आहे, आम्ही सगळं प्रक्रिया केलेलं आहे म्हणून. तर प्रक्रिया काय केलं माहीत नाही. आम्ही तर आमची आपली मागणी अशी आहे की मेडिक्लोरसारखे तुरटी वगैरे हे समजा उपलब्ध करून महानगरपालिकेने द्यावं. म्हणजे बहुसंख्य झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, घर कामगार हे सर्व. म्हणजे ह्या बायांना बिस्लेरीचं पाणी काही पडवणार नाही आहे. जे मोठे मोठे श्रीमंत लोक असेल तर त्याला बिस्लेरीचं पाणी पडवू शकत आहे. तर ह्या बिडी कामगार, यंत्रमाग कामगार समजा हे धंदे काम करणारे गरीब झोपडपट्टीमध्ये राहणारे लोकांना आम्हाला बिस्लेरीचं पाणी तर मिळू शकणार नाही आहे. यासाठी ताबडतोबीने आयुक्ताला आम्ही विनंती केलेलं आहे. तर त्रुटी असेल काय मेडिक्लोर असेल या बाबतीत तुम्ही उपलब्ध करून सर्व भागामध्ये द्यावं अशी विनंती केलेलं आहे. आता 4 महिने असेच पाण्याचं आपल्याला जगावं लागणार आहे. भविष्य काळामध्ये खूपच हिजीपेक्षा वाईट पाणी आलं तर आपण सर्व महिला म्हणून रस्त्यावर यावं लागणार.